जय गजानन. बऱ्याचदा मी आता म्हणजे मार्केटला वगैरे गेलं का कुठे गेलं ना, तर मी असे बरेचसे लेडीजही बघितलेले आहेत की ज्यांच्या हातामध्ये मनी मॅग्नेट ब्रासलेट घातलेलं असतं. हे मनी मॅग्नेट ब्रासलेट आहे. आता हे कोणी घालायचं आणि कोणी घालू नये याविषयी आपण बोलणार आहोत. आता बघा, कुठलीच गोष्ट काही अशी कधी फॅशन म्हणून घालायची नसते. विशेषतः प्रत्येक गोष्टीला एक काळ वेळ असतो. काही गोष्टी चांगल्या करण्याच्या नादामध्ये तुम्ही ब्लॉक करू शकतात. सर्वप्रथम जर तुम्हाला क्रिस्टल ओळखायचा असेल की तो ओरिजिनल आहे की नाही, त्याला हातावर घ्या. तुम्हाला एनी टाइम तो गारच लागेल. जर तो गार लागतोय तर ओरिजिनल आहे आणि क्रिस्टल आहेत. क्रिस्टल कधीच फाईन असू शकत नाही. त्याच्यामध्ये क्रॅक्स वगैरे तुम्हाला दिसतीलच. तर म्हणजे आपण बाहेर जर तुम्ही कुठलाही क्रिस्टल किंवा कुठलाही खडा बघितला असेल बाहेर किंवा एखाद्या नदीत गेला असेल तर रेती बघितली असेल, रेतीचे खडे असतील, ते कधीच फाईन एकदम क्रॅक लाईन्स वगैरे असे तुम्हाला दिसतातच. त्याच प्रकारे हे तसेच क्रिस्टल आहेत, तर ते होणारच आहे. बरं, तर आपण बोलत होतो मनी मॅग्नेट कोणीही घालायचं नसतं. तर आता तुम्ही म्हणाल कोणी घालायचं. आता भरपूर जण हाऊसवाईफ, म्हणजे काल मी दवाखान्यात गेली होती आणि तिथे मी बघितलं की एका लेडीजच्या हातामध्ये होतं. ती हाऊसवाईफ आहे फुल टाईम आणि तिने हे घातलेलं होतं. तर तिला दुसरे काही ब्लॉकेज तर तयार होतीलच ना. जिथे इफेक्ट आहे तिथे साईड इफेक्ट पण होतच. चुकीच्या गोष्टी घालायच्या नसतात. आता हे ज्याचा व्यवसाय आहे, जो पैसा कमवतोय, जी लेडीज असेल, जो जेंट्स असेल, तुम्ही काहीतरी कमवता आहात तर तुम्ही मनी मॅग्नेट घाला. उगाच तुम्ही घरी बसून म्हणाल की मनी मॅग्नेट मी घालेल, त्याचा इफेक्ट तुमच्या हेल्थवर होतो, तुमच्या माइंडसेटवर होतो, बऱ्याचशा गोष्टी होत असतात, चक्रास ब्लॉक होतात. तर म्हणून कुठलंही कधीही घालू नका. त्यांनीच घालावं ज्यांना यांची खरंच गरज आहे, जे यांचा उपयोग करत आहेत. तर अशी चूक करू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. जय गजानन.